नमस्कार मित्रांनो, मी श्रीराम बारगजे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज आपण शेतकऱ्यांच्या संबंधी अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। तो विषय म्हणजे शेतकऱ्यांचं संरक्षण। आता संरक्षण कशापासून तर प्रत्येक शेतकरी त्याच्या पिकांचं विविध रोगांपासून आणि किडींपासून संरक्षण करण्यासाठी विविध पीक संरक्षण उत्पादनांचा वापर करत असतो। याच पीक संरक्षण उत्पादनांचा वापर सुरक्षितपणे करणं हेच असतं शेतकऱ्यांचं संरक्षण। तर याचीच माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत BASF कंपनीचे तज्ञ अधिकारी आहेत। BASF ही कंपनी शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम अनेक वर्षापासून राबवत आहे। तसेच देशातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी देखील भरपूर वर्षापासून ही कंपनी काम करत आहे। याबरोबरच BASF कंपनीचा सुरक्षा हमेशा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना सुरक्षिततेसाठी ती जागरूक देखील करत आहे। तर आज आपण त्याविषयी माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत। तर आपल्याबरोबर BASF कंपनीचे विवेक सर आहेत। तर नमस्कार सर, तुमचं सर्वप्रथम मी स्वागत करतो। तर सर, सगळ्यात आधी तुम्ही आम्हाला हा सुरक्षा हमेशा हा उपक्रम नेमकं काय आहे त्याविषयी थोडीशी माहिती सांगा। धन्यवाद श्रीराम भाऊ। तर सुरक्षा हमेशा हा जो उपक्रम आहे हा BASF 2016 पासून पूर्ण भारत या देशामध्ये आपण यशस्वीपणे राबवत आहोत। याच्यामध्ये मुख्य उद्देश आपले पीक संरक्षण रसायन याची सुरक्षितपणे हाताळणी आणि याच्यामध्ये जर आपण सुरुवातीपासून 9 टप्पे आपण त्याचा अवलंब कसा करावा याचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे। आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा जो उद्देश आपण बघितला, शेतकऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे आणि याचा 9 टप्प्यांचा अवलंब करून आपल्या म्हणजे स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे या संदर्भात हा उपक्रम आहे। तर BASF कंपनीचा खरंच हा खूप चांगला उपक्रम आहे। आत्ताच तुम्ही सांगत असताना आम्हाला 9 स्टेप्स विषयी त्या ठिकाणी सांगितलं, तर त्याविषयी आम्हाला थोडंसं डिटेल सांगा, या 9 स्टेप्स काय आहेत। तर मी सविस्तरपणे ज्या पद्धतीने श्रीराम भाऊंनी विचारलं आणि मगाशी पण मी सांगितलं की 9 टप्पे आहेत, तर त्या 9 टप्प्यांचा आपण सविस्तरपणे आढावा घेऊया। तर आपण सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून। पहिला टप्पा आहे खरेदी। तर माझी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण कुठलेही कीटकनाशक असो किंवा बुरशीनाशक असो तर त्याची खरेदी करत असताना जे अधिकृत रिटेलर आहेत, दुकानदार आहेत, त्यांच्याकडूनच खरेदी करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर खरेदी करण्या अगोदर आपण कोणी सल्लागार असेल, कोणी आपण ज्याला म्हणतो कन्सल्टंट वगैरे असेल, तर त्यांच्याकडनं सल्ला घेऊन आपण ती खरेदी केली तर खूप चांगलं राहील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खरेदी केल्यानंतर त्याचं पक्कं बिल घेणं हे खूप गरजेचं आहे। हा झाला पहिला टप्पा। आपण दुसऱ्या टप्प्याविषयी चर्चा करूया। तर दुसरा टप्पा आहे वाहतूक। तर आपण ज्यावेळेस खरेदी करतो तर खरेदी करत असताना आपण एखादी बॅग वगैरे काही असेल तर त्या कीटकनाशक वगैरे किंवा बुरशीनाशकाच्या बॉटलसोबत तर त्याची खाद्यपदार्थ असो किंवा भाजीपाला असो तर त्याची वाहतूक आपण सोबत करायची नाही। म्हणजे सेपरेट पिशवी आपल्याला त्याच्यासाठी पाहिजे। आणि तिसरा मुद्दा जर आपण बघितला, तिसऱ्या टप्प्याची जर आपण गोष्ट केलो, नेहमी आपण औषधं खरेदी केल्यानंतर आपल्या घरामध्ये एखादं कुलूपबंद कपाट असेल आणि जिथं हवा खेळती राहील तर अशा ठिकाणी ते सुरक्षित ठेवावं। आणि आपल्या घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात, त्यांचा हात तिथं पोचू नये अशा ठिकाणी जर आपण औषधं ठेवलं तर हे निश्चित आपल्यासाठी सुरक्षित राहील। आपल्या गोठ्यामध्ये जनावरं असतात, गाई, म्हशी, बैल, तर यांच्यापासून पण ते दूर ठेवावं। हा झाला तिसरा टप्पा। तर आपण चौथ्या टप्प्याविषयी चर्चा करूया। तर आपण एखादं कीटकनाशक असो किंवा बुरशीनाशक असो त्याच्यासोबत एक माहितीपत्रक असतं, ते आपण व्यवस्थित वाचा आणि ते आपलं सामावून ठेवा, जेणेकरून आपल्याला भविष्यात पण त्याचा वापर होईल। तर हे झाले 4 टप्पे। तर 5वा टप्पा जर तुम्हाला सांगतो, मिश्रण तयार करणे। तर मिश्रण तयार करणे, सहसा आपण ज्यावेळेस मिश्रण तयार करतो तर उघडा हात, बरेच शेतकरी बांधव उघड्या हाताने मिश्रण तयार करत असतात। तर त्या मिश्रण तयार करत असताना काठीचा वापर करा। आणि एखादं ज्यावेळेस आपण नोजल वगैरे असतं तर नोजल वगैरेमध्ये काही घाण वगैरे अडकले असते तर काही शेतकरी बांधव आपण ते तोंडाने फुंकर मारून साफ करतात। तर असं न करता तर आपल्या घरामध्ये सुई किंवा टाचन पिन किंवा छोटासा ब्रश असतो, जेणेकरून आपण ते नोजल साफ करून आपण ते नोजल त्याचा वापर करू शकतो। हे झाले 5 टप्पे। आपण आता 6व्या टप्प्याविषयी आढावा घेऊया। तर 6व्या टप्प्यामध्ये 3 वेळा जी बॉटल आहे कीटकनाशकांची तर त्याला खळखळून धुवायची आहे। याच्यात पण 3 टप्पे आहेत। तर पूर्ण जी खाली झालेली बॉटल आहे
त्याच्यामध्ये 75% पाणी म्हणजे जवळजवळ 1/3 जो भाग आहे तो पाण्याने भरायचा आहे. बॉटल पॅक करायची आहे आणि बॉटल पॅक केल्यानंतर 3 सेकंदापर्यंत त्याला खळखळून हलवायची आहे आणि आपला जो पंप आहे त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे. ते पण 30 सेकंदापर्यंत त्याला पकडून ठेवायचं आहे आणि हीच क्रिया आपल्याला 3 वेळेस करायची. म्हणजे जे बॉटलमध्ये जे पण रसायन आहे ते पूर्ण निघून ते बॉटल जी आहे ती निकामी होईल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हे झाल्यानंतर बॉटलच्या खाली एक होल पाडून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याचा जो पुनर्वापर आहे हा होणार नाही. हे झाले 6 टप्पे. आपण आता 7व्या टप्प्याकडे जाऊया. तर कीटकनाशकांची फवारणी करत असताना काय करावं आणि काय करू नये. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फवारणी करत असताना कुठलंही खाद्यपदार्थ असो किंवा धूम्रपान असो ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत. आणि सहसा फवारणी करत असताना सकाळी लवकर आणि संध्याकाळी, तर या 2 वेळेमध्ये जर फवारणी जर केली हे तर खूप उत्तम राहील. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आता हवा तर नाही आहे, पण ज्यावेळेस खूप सुसायड्याचा वावरा आपण ज्याला म्हणतो, म्हणजे हवा मोठ्या प्रमाणात असते, तर अशा वेळेस पण फवारणी करणं शेतकरी बांधवांनी टाळावं. तर हे झाले 7 टप्पे. तर आपण 8व्या टप्प्याकडे जाऊया. तर 8वा टप्पा आहे विल्हेवाट. तर विल्हेवाट म्हणजे आपण ज्यावेळेस शेतामध्ये कीटकनाशक बुरशीनाशकांची फवारणी झाल्यानंतर हे खाली कंटेनर्स वगैरे असतात, तर हे शेतामध्ये असो किंवा पाण्याच्या ओढ्यामध्ये असो, विहीर वगैरे असते किंवा ज्याच्याशी आपला गाय म्हशी पशूंचा काही संपर्क येईल अशा ठिकाणी न टाकता, तर ते व्यवस्थित एका खड्डा करून कुठेतरी शेताच्या बांधावर किंवा कोपऱ्यामध्ये बाहेर त्याचा खड्डा करून त्याला बुजवून त्याचा विल्हेवाट लावणं खूप गरजेचे आहे. सुरक्षित विल्हेवाट लावणं खूप गरजेचं आहे. आणि अशा वेळेस परत तुम्हाला एक सांगतो, ती जर बॉटल आपण परत डॅमेज केली, खालून कुठंतरी छिद्र पाडलं, तर त्याचा आपल्याला पुनर्वापर करता येणार नाही. कारण की आपण ग्रामीण भागामधले शेतकरी बरेच बांधव आहेत, आपण बघितलं असेल की काही शेतकरी बांधव मोठे जे कॅन असतात त्याचा पिण्यासाठी वापर करतात, शेतामध्ये घेऊन जाण्यासाठी, खाद्यपदार्थ साठवण्यासाठी त्याचा वापर करतात. तर आपल्याला असे कुठलेही ज्या खाली कंटेनर असतात त्याचा पुनर्वापर करायचा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा शेवटचा टप्पा 9 टप्पा आहे. तर यामध्ये आपण जे वैयक्तिक संरक्षण साधनं जे आहेत तर ते व्यवस्थित स्वच्छ करणं आहे. अजून कुठले तुम्ही जे आपण कपडे वगैरे वापरले आहेत तर ते पण स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे, आपली अंघोळ करणं एकदम स्वच्छ अशी हे करणं खूप गरजेचं आहे. तर असे सोपे आणि एकदम साध्या शब्दामध्ये या ज्या 9 स्टेप आहेत, 9 टप्पे आहेत, याचा आपण आढावा घेतला. आणि मी जे मगाशी सांगितलं की या उपक्रमाचा उद्देश हाच आहे की शेतकरी बांधवांनी त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे आणि या 9 टप्प्यांचा सरळ आणि साध्या पद्धतीने अवलंब करून स्वतःला सुरक्षित ठेवावे. अतिशय महत्त्वाचं तर आहेच, पण लक्षात ठेवणं देखील त्याच्यापेक्षाही सोपं आहे. तर तुम्ही नक्कीच पीक संरक्षण उत्पादनांचा वापर करत असताना या 9 स्टेपचं नक्कीच पालन करायला पाहिजे. विवेक सरांनी आपल्याला 9 स्टेप सांगत असताना सुरक्षा किटबद्दल देखील सांगितलेलं आहे. तर आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ही सुरक्षा किट नेमकं काय असते, ती शेतकरी मित्रांना नेमकं कुठे मिळेल याविषयी माहिती. तर सर, आम्हाला आता सांगा की ही सुरक्षा किट आपल्याला कुठे मिळू शकते आणि काय असते. तर श्रीराम भाऊ, ही जी किट आहे आज आपल्याला कुठल्याही बाजारामध्ये कुठल्याही विक्रेत्याकडे तुम्हाला ते उपलब्ध आहे. तर तुम्हाला आता कुठल्या आपल्या काही विक्रेत्यांची भेट घालून देतो जिथं आपलं किट उपलब्ध आहे. नमस्कार जगन्नाथ भाऊ. नमस्कार. 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 हे आहेत श्रीराम भाऊ. तर भाऊ, आपण कन्नड मार्केटमध्ये आहोत आणि या कन्नड मार्केटचा जो जिल्हा आहे हा छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा या मार्केटला आहे. आणि ही जी फर्म आहे चेतन शेती साहित्य, या आनंदाची गोष्ट अशी आहे की या फर्मला जवळजवळ 40 वर्ष झालेले आहेत. आणि या 40 वर्षामध्ये तुम्हालाही माहिती की खूप मोठा प्रदीर्घ प्रवास आहे. तर या 40 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठा विश्वास आहे या फर्मवर. कारण की इथून शेतकऱ्याला चांगले औषधं आणि चांगला सल्ला की जेणेकरून त्यांच्या उत्पन्नामध्ये पण खूप मोठा फायदा होतो, असं इथून योग्य मार्गदर्शन भेटतं. आता तुमच्याकडून आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की BSFचा जो सुरक्षा हमेशा हा उपक्रम आहे याविषयी तुमचं काय म्हणणं आहे. मागील 7 वर्षापासून BSFचा सुरक्षा हमेशा हा उपक्रम चाललेला आहे, मी ऐकलेला आहे. आणि सुरक्षा हमेशा हा जो उपक्रम आहे शेतकऱ्याच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर उपक्रम BSF राबवत आहे. मी सुरक्षा हमेशा या उपक्रमाच्या मीटिंग स्वतः अटेंड केलेल्या आहेत.
खूप अतिशय सुंदर प्रोग्राम आहे. प्रत्येक शेतकऱ्याने या उपक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे. तर या उपक्रमामध्ये BSF कंपनीकडून 2 किट आहेत जे शेतकऱ्यांना वापरासाठी दिले जातात. तर त्यामध्ये पहिली किट जी आहे छोटी, त्यामध्ये हँड ग्लोव्ज, गॉगल आणि मास्क हे 3 वस्तू येतात. आणि दुसरी जी कंप्लीट किट आहे त्यामध्ये 5 गोष्टी येतात. त्यामध्ये तुम्हाला ॲप्रॉन आहे, ट्राउझर आहे, गॉगल आहे, हँड ग्लोव्ज आहेत आणि मास्क, अशी सुंदर अशी किट आहे ही. आणि सुरक्षा हमेशा हा उपक्रम सगळ्या शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. तर आता आपण बघितलं की सुरक्षा किट नेमकं काय असते आणि ती कशी दिसते. आता आपण बघणार आहोत ती वापरायची कशी, आणि हे बघण्यासाठी आपण जाणार आहोत थेट एका शेतकऱ्याच्या शेतात. तर विवेकजी, आता तुम्ही आम्हाला सांगा की शेतकऱ्यांनी या सुरक्षा किटचा वापर नेमका कसा करायचा आहे. श्रीराम भाऊ, आज आपण जे आलेलो आहोत हे गणपत भाऊ खैरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी पूर्ण किट घातलेलं आहे, संरक्षण किट, त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. तर आपण सुरुवात करूया त्यांच्या कॅपपासून. तर कॅपचा उपयोग आपण बघू शकतो. जर कमरेपेक्षा जे कुठलं पीक असेल, आपण एखादा फवारणी करताना असं वरती हात जेव्हा करतो तर ते फवारणी करताना काही कण जे आहेत ते आपल्या शरीरावर पडू नये म्हणून या कॅपचा वापर आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याच्यानंतर आपण जाऊ गॉगल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, फॅशनसाठी पण त्याचा वापर करतो. पण इथं आपण ज्यावेळेस फवारणी करतो तर ज्या पद्धतीने गॉगलने पूर्ण जे कवर झालेले आहेत डोळे, तर आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस कुठलाही कण जो आहे रसायनाचा तो डोळ्यात जाऊ नये म्हणून या गॉगलचा वापर जो आहे गणपत भाऊ यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर जाईल मास्कचं इम्पॉर्टंट तर माझ्या मते सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. तर आपण ज्यावेळेस कुठला पंप भरत असतो किंवा द्रावण तयार करत असतो आणि ज्यावेळेस आपण फवारणी करत असतो तर छोटे छोटे जे कण आहेत हे आपल्या श्वसनाद्वारे जाऊन आपल्याला त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी मास्कचा आपण वापर करू शकतो. आपण बघू शकतात त्यांनी जो शर्ट घातलेला आहे हा पूर्ण लांब बाह्यांचा शर्ट घातलेला आहे. लांब बाह्यांचा शर्ट याच्यासाठी घातलेला आहे की कुठलाही रसायन जे आपल्या शरीरावर पडू नये. तर आपण बघू शकतात परत त्यांनी ग्लोव्ज हे आपण ज्यावेळेस कुठलंही द्रावण वगैरे तयार करत असतो त्याचा कुठल्याही पद्धतीने संपर्क येऊ नये म्हणून त्यांनी ग्लोव्ज पण त्याचा वापर केलेला आहे. ह्या ॲप्रॉनचा वापर पण याच्यासाठी आहे की आपली पूर्ण जी बॉडी आहे ही पूर्ण बॉडी झाकली जाईल आणि आपला जो फवारणी करताना कुठल्याही रसायनाचा आपल्या त्वचेशी संपर्क येणार नाही. आपण पॅन्ट बघू शकतात, पूर्ण पॅन्ट आहे ती पण आपल्याला जे पीक संरक्षण उत्पादन आहे त्याच्यापासून आपण सुरक्षित राहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी बूट घातलेले आहेत. बूट असे घातलेले आहेत की त्वचेचा कुठलाही म्हणजे आपण बरेच प्रकारचे काही चप्पल वगैरे असतात त्याचा वापर न करता त्यांनी पूर्ण जो पंजा आहे हा कवर होईल असे बूट घातलेले आहेत. तर मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो, तर हा जो आपला सुरक्षा हमेशा उपक्रम आहे याचा उद्देशच जो आहे की त्यांनी सुरक्षित राहावं आणि आपण ज्या पीक संरक्षण रसायन आहे हे त्यांनी सुरक्षितपणे हाताळावं. धन्यवाद. तर आता तुमचं काय म्हणणं आहे या सुरक्षा किटबद्दल. ही किट एकदम सुरक्षित आहे. या किटपासून स्वतःच्या शरीराचं पूर्ण संरक्षण होतं आणि ही किट प्रत्येक शेतकरी बांधवांनी वापरावी. बस एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. शेतकरी बांधवांकरता आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा केलेली आहे. व्हिडिओमध्ये आज आपण पीक संरक्षण उत्पादनांच्या सुरक्षित हाताळणीबाबत माहिती घेतली. तसेच BASFच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून संरक्षण किट काय असते आणि त्याचा वापर कसा करायचा याविषयी देखील माहिती घेतली. याबरोबरच BASF कंपनीने आयोजित केलेल्या सुरक्षा हमेशाच्या मीटिंगला देखील मी त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. मला त्या मीटिंगला जाऊन भरपूर चांगलं वाटलं, कारण की देशभरातील शेतकऱ्यांसाठी BASF कंपनी सुरक्षा हमेशाच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबवते, शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करते. तर तुम्हाला ज्यावेळेस संधी मिळेल तर त्यावेळेस तुम्ही या अशा मीटिंगला नक्कीच हजेरी लावायला पाहिजे. शेवटी मी तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की तुम्ही या 9 स्टेपचा नक्कीच पालन करावं. त्याबरोबर संरक्षण किट परिधान करूनच पीक संरक्षण उत्पादनांचा वापर करावा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना या व्हिडिओला शेअर देखील करा. याबरोबरच आपल्यासोबत उपलब्ध असणारे कंपनीचे प्रतिनिधी श्री विवेकजी यांचे देखील मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. तर चला, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.